क्षमाचा सर्वांना अगदी मनापासून नमस्कार। आज मी तुम्हाला इथं बसलेली दिसते निवांत। तर निवांत वगैरे काही नाही, आज आपण किचन मधल्या खूप महत्त्वाच्या अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मला आशा आहे की तुम्हा सर्वांना ह्या टिप्स आवडतील, उपयोगी पडतील। आपण मिडल क्लास लोक घ्या किंवा कोणी घ्या, जिम वगैरे करणारे लोक, प्रोटीनचा सोर्स आपल्या शरीरात पूर्ण करण्यासाठी आपण बॉईल एगचा उपयोग करतो, बॉईल अंड खातो। तर बऱ्याच वेळेला अंड्यातील जो पिवळा बलक आहे तो खावा की नाही खावा, कोणी खावा, कसा खावा, कधी खावा हे ठरलेलं आहे। प्रत्येकाला वेगवेगळे नियम लागू होतात। जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असं म्हटलं जातं, ते अगदी खरं आहे। प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट शक्य होईल किंवा त्या शरीराला ती एक्सेप्ट करेल असं नाही। तर आज आपण पिवळ्या अंड्याचा बलक जो आहे ते कोणी खावा, कसा खावा हे पाहणार आहोत। तर अंड्याच्या बलकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय महत्त्वाचे घटक आहेत ते आपण पाहूया। अंड्याचा जो पिवळा बलक आहे त्यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं। सोबत अँटीऑक्सिडंट आणि अॅमिनो ॲसिड असल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते। जी लहान बालकं असतात, ज्यांचं वजन वाढत नाही किंवा ज्यांना वेट गेन करायचं आहे, त्यांच्यासाठी अंड्याचा पिवळा बलक अतिशय उपयुक्त असा असतो। अंड्यातील पिवळा बलक हा मेंदूतील न्यूरोट्रान्समीटरसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे। अंड्यामध्ये कॉलिन असतं, त्यामुळे ते अंड हे आपल्या मेंदूतील चेतना पेशीचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी मदत करतं। सोबतच अंड्यामध्ये व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाणात आहे, सोबत लोह सुद्धा आहे। भरपूर अशी खनिजे आहेत, त्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते। सोबतच यकृताचं कार्य सुधारण्यासाठी सुद्धा अंड्यातील पिवळा जो बलक आहे त्यातील घटक आहेत ते उपयोगी ठरतात। अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे किंवा ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांनी हे अंड्याचा जो पिवळा बलक आहे तो खायचा नाही। किंवा जिम करणारे लोक असतात, जे खूप परिश्रम करणारे लोक असतात, त्यांनी दिवसातून 2 वेळा अंड्याचा म्हणजे पूर्ण अंड्याचा पांढरा भाग आणि पिवळा भाग दोन्ही खाल्लं तर चालतं। सोबतच अंड्यामध्ये फॅट जास्त असतं, चरबीचं प्रमाण अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये जास्त असतं, त्यामुळे ज्यांना वेट गेन करायचं आहे, जी लहान बालकं आहेत ज्यांचं वजन वाढत नाही, त्यांचं वजन वाढण्यासाठी किंवा जी अशी बारीक लोक असतात माझ्यासारखी, ती अंड्याचा पिवळा बलक आरामात खाऊ शकतात। सोबतच मी काही विशेष टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आता दूध असेल तर दुधासोबत मटण, चिकन, अंड खाल्लं जात नाही। का बरं खाल्लं जात नाही? कारण दुधामध्ये थंडावा असतो, दूध हे थंड असतं आणि मटण असेल, चिकन असेल त्यामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते। जर हे तुम्ही एकत्र घेतलं तर तुमच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि तोही कालांतराने। असं काही नाही की तुम्ही आत्ता खाल्लं आणि लगेच तुम्हाला इफेक्ट दिसेल किंवा एखाद्याला सहन सुद्धा होतं, कारण तुमच्या शरीरातली पचनक्रिया किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं। एखाद्याला सहन सुद्धा होतं, पण त्याला होतंय म्हणून आपल्याला होईल असं नाही। व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळा नियम लागू होतो। सोबत दही सुद्धा दुधापासून बनतं, पण हल्ली काय झालंय, नॉनव्हेजचा कोणताही पदार्थ घ्या, बिर्याणी घ्या, रेस्टॉरंटमध्ये तर हल्ली सगळ्या मटन ग्रेव्ही असो, चिकन ग्रेव्ही असो, त्यामध्ये दह्याचा वापर केला जातो। त्यामुळे बराच वेळेला जर आपण बाहेरून जेवण आलं तर आपलं पोट बिघडतं, कारण त्यामध्ये दह्याचा वापर केला असतो, कारण ते प्रत्येकाला सहन होईल असं नाही। त्यामुळे दही सुद्धा दुधापासून बनतं, त्यामुळे दुधामध्ये जसा थंडावा असतो तसं दह्यामध्ये सुद्धा थंडावा असतो आणि मटणामध्ये साहजिकच उष्णता असते। त्यामुळे तुम्ही मटण आणि दही सुद्धा एकत्र घेणं टाळा। त्यानंतर फ्रूट्स, आता फ्रूट्स असले तर आपण म्हणतो फ्रूटमध्ये सॅलड सारखा प्रकार आहे किंवा आपलं पोट स्वच्छ होण्यास मदत होते, पण तरी सुद्धा तुम्ही ज्या वेळेला नॉनव्हेज खाणार असाल त्यावेळेला फळं किंवा फळाचा रस खायचा नाही। त्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये अपचन होऊन उलटी होण्याची शक्यता 100% आहे। सोबत अपचन होतं आणि विषारी घटक तयार होतात आणि त्याचा परिणाम कालांतराने तुमच्या बॉडीवर दिसतो। आता चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेला हल्ली बटाट्याचा वापर आपण नॉनव्हेजमध्ये केला जातो, तर बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात आहे आणि नॉनव्हेजमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे। या दोन्हीचा तुम्ही एकत्र जर खाल्लं तर तुम्हाला अपचन तर होणारच होणार आणि कालांतराने त्याचे दुष्परिणाम तुम्हाला जाणवतील। विशेष टिप्स झाल्यानंतर आता मी तुमच्यासाठी काही स्पेशल टिप्स घेऊन आली आहे। बऱ्याच वेळेला इडलीचं पीठ फर्मेंट होत नाही,
तर अशा वेळेला काय करायचं, सकाळ सकाळी तुम्ही काय करणार तर काहीच नाही करायचं, त्यामध्ये 2 ते 3 चमचे दही ॲड करायचं, छान असं मिक्स करायचं, त्यामध्ये 1 इनोचा छोटा पाऊच जो असतो तो घालायचा, छान मिक्स करायचं आणि पटकन इडल्या करून घ्यायच्या. इडल्या टम्म फुगतात आणि स्मूथ होतात आणि तुम्ही एन्जॉय करू. वरण म्हणलं की तुरीची डाळ, पण प्रत्येकाला तुरीची डाळ आवडत नाही किंवा पित्ताचा त्रास असतो म्हणून आवडत नाही. स्पेशली मला तरी तुरीची डाळ थोडी जरी खाली तरी मला पित्त होतं. मग अशामध्ये काय करायचं, तर अशामध्ये एक बेस्ट वे, तुरीची डाळ घ्यायची, थोडीशी मुगाची डाळ घ्यायची, थोडीशी हरभऱ्याची डाळ घ्यायची, म्हणजे सर्व डाळी समप्रमाणात घ्यायच्या. छान मस्त डाळ शिजल्यानंतर त्याला खमंग साजूक तुपाची फोडणी द्यायची. बघा तुमचं पित्त नक्की वाढणार नाही आणि तुम्हाला तुरीच्या डाळीचा काहीसुद्धा त्रास होणार नाही. सोबतच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून सांगायला, कमेंट्स करायला विसरू नका. असेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन टिप्ससोबत किंवा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.